नौपाडामधील मनीष कॅफे या खाद्य व्यावसायिकाने फुटपाथवरती अतिक्रमण केल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत होता. वाढीव बांधकामामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी, त्याचबरोबर ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी देखील रात्रीच्या वेळी वाहायचं. याच परिसरामध्ये बँक, शाळा, रुग्णालय, बाजारपेठ यांसारखी महत्त्वपूर्ण अशी ठिकाणं आहेत. त्यामुळे नागरिकांची रहदारीही मोठ्या प्रमाणात असते. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खाद्यप्रेमी या कॅफेमध्ये दाखल होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची अवैधरित्या पार्किंग देखील केली जात होती. परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असे. वारंवार या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत सदर हॉटेल व्यावसायिकाला सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र कोणत्याही प्रकारचे बदल हॉटेल व्यावसायिककडून न केल्यामुळे अखेरीस आज शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी थेट अतिक्रमण विभाग गाठला आणि यासमोर ठिय्या मांडला. त्यानंतर या ठिकाणी अखेरीस या वाढीव बांधकामावरती कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत फुटपाथवरील अतिक्रमण उखडण्यात आले. त्याचबरोबर वाढीव अतिक्रमण केलेले सामान देखील जप्त करण्यात आलं. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेच ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग आयुक्त आणि प्रकाशजी पायरे यांचे आभार देखील मानले. संदर्भातील अधिक माहिती शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी दिली आहे. वर्ष आमच्या रामवाडीचे सगळ्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. हे जे मनीष कॅफे आहे, या मनीष कॅफेने पूर्ण फुटपाथ खाल्ला होता, गटारावरती स्लॅब टाकून पूर्ण रस्ता खाल्ला होता. त्याची लेडीजची लाईन आहे, ही पावसाळ्याची गटर सोडली होती. ती 12 वाजता इथं भांडी कसं बसायचा, असंख्य गाड्या समोर उभ्या असायच्या. लोकांच्या असंख्य तक्रारी होत्या, तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. डोक्यानं पाणी गेलं. आज आम्ही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही अतिक्रमण विभागामध्ये ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत त्याच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इकडे उठत नाहीये आणि त्यामुळे याच्यावरती कारवाई झालेली आहे. आज तुमच्या समोर सगळे नागरिक आहेत, त्यांना विचार यांचे प्रॉब्लेम किती होते. ते भिंतीला लागूनच आणि खिडकी तिकडनं वारा पण यायचा आणि ऊन पण यायचं. याने जेव्हा होता सुरू केली त्याने एक्झॉस्ट लावलं आणि नंतर गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी त्यांनी ती बॉक्स ठेवली होती. इतका अंधार झाला, वारा पण बंद झाला, ऊन पण यायचा नाही. आतमध्ये बसणं शक्य झालं नाही, एवढा त्रास होता. मी कंप्लेंट पण केली होती. आज 5 वर्ष झाली माझा म्हणजे त्यांनी ऐकलं. त्यानंतर कॉर्पोरेशनने ऐकलंय माझं, त्याबद्दल त्यांना मी थँक्यू म्हणतो. माझ्या अपर्णा कुलकर्णी, मी रामवाडी तिथे राहते आणि काय व्हायचं माहिती आहे, तिथे खायला लोक यायचे. खाण्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही, पण गाड्या लावायच्या, स्कूटर लावायच्या आणि ह्याच्यामुळे मोठ्या मोठ्या गाड्या लागल्या की आम्हाला रस्त्यावरनं चालायला पण व्हायचं नाही. कुठेतरी वाट काढत 2 गाड्यांच्या मधून यायचं, हे करायचं. पण तिथे काय करायचं, काही काही वेळेला ते इकडनं गाड्या मोठ्या ठेवायचे, आतमध्ये बसून खायचे, तिथे वरती पण जाऊन खायचे काही काही लोक. त्यामुळे गाडीत पण बसून खायचं आणि वरती पण खायचं. एवढं आत्ता तरी हा इथे दिसतोय आपल्याला ना, हा रिकामा जागे दिसतोय. इथे 4 मोठ्या गाड्या, इथे स्कूटर, कसं माणूस चालणार ना आमच्यासारखे. त्यामुळे आता त्यांनी केली आहे कार्यवाही, दोघांनी ती चांगली केलेली आहे आणि त्यांना परमिशन मला वाटतं पार्सलची असावी असं माझा अंदाज आहे. हो की नाही, असं मला वाटतंय ना. तर पार्सल त्याने द्यावं, आमचं काही म्हणणं नाही. लोकांनी पार्सल घेऊन घरी जाऊन आपलं द्यावं. थँक्यू मॅडम.